नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज गुलाबजामुन बनवणार आहे. तर सुरुवातीला चाचणी बनवून घ्यायची. तर 4 वाट्या मी साखर घेतलेली आहे आणि 2 ते 3 वाट्या मी पाणी टाकलेलं आहे. तर आपल्याला एक तारी चाचणी बनवायची नाही. चाचणीमध्ये चिकटपणा आला की गॅस बंद करायचा आहे. तर मी खवा घेतलेला आहे घरी बनवलेला. तर घरी बनवलेला असल्यामुळे थोडासा घट्ट आहे. तर दुधाचा वापर करायचा आहे थोडासा. तर मी पिठी साखर घेतलेली 1 चमच्याभर टाकलेली आहे ह्याच्यामध्ये आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर मोठ्या वाटीने घेतले. तर थोडं थोडं करून याच्यामध्ये पीठ मिक्स करायचं आहे. तर मी थोडासा 2 चिमट खायचा सोडा टाकलेला आहे. तर सर्वच पीठ मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तर थोडं थोडं करून दूध टाकून पीठ मळून घ्यायचं चांगलं. तर आता एकजीव करून घ्यायचे. तर अर्धा किलो खव्यापासून गुलाबजामुन बनवत आहे. तर सर्वच पीठ लागलेलं आहे मला. तर आता बारीक बारीक गोल गोल आकारामध्ये गुलाबजामुन तयार करून घ्यायचे. बघू शकता अशा पद्धतीने तयार करून घेणार आहे. तयार झालेले आहेत. तर मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे गरम करायला. तर एक एक सोडायचे आहेत आपल्याला. तर नंतर गॅस मी मोठा केलेला आहे. तर गुलाबजामुन टाकल्यावर गॅस बारीक करायचा आहे आणि मधल्या भागात चांगलं तळावं म्हणून मी गॅस कमी केलेला आहे. नंतर तळत आल्यावर मोठा गॅस करायचा आहे. बघू शकता एकदम छान असे गुलाबजामुन तळून तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने सर्व गुलाबजामुन मी तळून घेणार आहे. तर आता चाचणीमध्ये टाकायचे. तर चाचणी गरम आहे. थोडीशी चाचणी गरम असावी. तयार झालेले आहेत. तर बघू शकता आता मिक्स करून घ्यायचे एकदा. जर चाचणी कमी पडली तर तुम्ही आणखीन टाकू शकता ह्याच्यामध्ये करून. तर एकदम छान असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.